महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। शहरामध्ये काही ठिकाणी खड्डे वाढलेले आहे, कारण पाऊसही मोठ्या प्रमाणावरती आपल्याकडे झालेला आहे आणि त्या अनुषंगाने आपण शहरातील खड्डे भरण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे काही दिवसापासून। पावसामध्ये आपल्याला माहिती आहे की डांबरीकरण वगैरे करणं आपल्याला शक्य होत नाही आणि त्यामुळे आपण जे इतर जे मटेरियल आहे त्याचा वापर करून आपण ते खड्डे भरतो। परंतु तरीसुद्धा पुन्हा पाऊस आला का पुन्हा त्या ठिकाणी खड्डे व्हायला सुरुवात होती आणि त्यासाठी आपण एक मास्टिक ॲस्फॉल्ट ही एक नवीन टेक्नॉलॉजी आहे, त्याचा वापर आपण शहरामध्ये सुरू केलेला आहे। या टेक्नॉलॉजीमध्ये आपण बघत आहात की हे जे मशीन्स आहे हे अतिशय अद्ययावत असं मशीन्स आहे, ज्यामध्ये डांबर असतं, जवळपास 10% हे बिटुमिन असतं, लाईम असतं आणि त्यामुळं त्याचं सिमेंटिंगसुद्धा चांगलं होतं आणि त्याला लाईफसुद्धा जास्त असते आणि त्याच्यावरती पाऊस पडल्यानंतरसुद्धा त्याच्यावरती ताबडतोब काय परिणाम होत नाही। अशा प्रकारचे हे मास्टिक ॲस्फॉल्ट ही टेक्नॉलॉजी आपण वापरायला सुरुवात केलेली आहे। त्या अनुषंगाने आपण शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी ते टाकलेलं सुद्धा आहे। आज आपण इथं पाहत आहात की हे जय भारत कन्स्ट्रक्शन्स यांच्यामार्फत या ठिकाणी हे काम सुरू करण्यात आलेलं आहे। यामध्ये जवळपास 10% हे बिटुमिन असतं, म्हणजे जे नॉर्मल बिटुमिन असतं त्यापेक्षा जास्त क्वांटिटी असते आणि लाईम असतं, त्यामुळं सिमेंटिंग चांगलं होतं आणि रोड चांगला बनतो, जास्त कालावधी टिकतो। पाऊस आला तरी तो ताबडतोब काय त्यावरती परिणाम होत नाही, अशा प्रकारची टेक्नॉलॉजी आहे। ॲक्च्युली हे मास्टिक ॲस्फॉल्ट जो आहे ते फार जास्त त्याचे म्हणजे त्याचे प्रोडक्शन करण्याची कॅपॅसिटी अद्याप जास्त नाही आहे। 10-20 ग्रेडचं असतं। हां, 10-20 ग्रेडचं असतं ते, परंतु त्याचं प्रोडक्शन कॅपॅसिटी अद्याप फार कंपन्या नाही आहे, त्यामुळं ते प्राप्त व्हायला थोडेसे अडचणी येतात। तरी पण आम्ही प्रयत्न करून हे मिळवत आहोत संबंधित कंपनीकडून आणि अशा प्रकारे ते आपण शहरामध्ये विविध भागामध्ये ते आपण सुरुवात केलेली आहे। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।